भारतातून भाच्याने पाठवलं होतं पार्सल आणि त्यामध्ये बघितलं ना काय आलंय. मीराला आम्ही नर्सरीला सोडलं आणि पुढे निघालो. जाता जाता लक्षात आलं की हा माणूस जो आहे ना समोरचा, तो एका रिमोटवरती मोठी कार, खेळण्यातली नव्हे बरं का, मोठी कार तो एका छोट्याशा मिनी ट्रकमध्ये भरत होता. काहीतरी फॉल्ट आला असेल म्हणून. पण लक्षात आलं जग किती ह्युमनलेस होत चाललंय ना. आजचा दिवस एकदम चांगला होता. संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत म्हणून माझा फेवरेट रेड वेल्वेट केक घेतला. म्हणलं आजचा दिवस आहे, स्वतःला छान ट्रीट करावं. संक्रांतीनंतर बहुधा आपल्याकडे थंडी कमी होते ना, इथे तसं नाही आहे. इथे फेब्रुवारी जवळपास आता अर्धा होत आलेला आहे. तरी पण थंडीचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. मी निघाले होते आता ट्रेन स्टेशनकडे आणि ट्रेन स्टेशनकडे जायचं म्हणलं की इथे माझा पास नेमका चालत नाही आणि परवाच रिचार्ज केलेला होता तरी पण पास चालला नाही. मग त्यांनी सांगितलं की बघू द्या जरा तुमचं कार्ड, पैसे तर पे केलेले आहेत ना. एकदम चष्म्याने छान छान बारीक बारीक बघितलं, पैसे पे केलेले होते. तो म्हणला रिसिप्ट जवळ ठेवत जा, पास नाही चालला तर कामी येते. मग त्यांनी दरवाजा स्वतःच्या कीजनी ओपन केला आणि मी पुढे निघाले माझ्या ट्रेनकडे. आणि ट्रेनमध्ये तर तुम्हाला माहिती आहे टेबल सीट मिळाल्यावरती एकदम निवांत वाटतं. छान खाली टेबल सीट मिळालं होतं. घरी आल्यावरती मिरुनी चाकूनी एवढा हल्ला केला त्या केकवरती, बापरे. म्हणजे असं वाटत होतं कसला राग त्याच्यावरती काढते. तिने कचाकच केक कट केला, नंतर भार्गवलाही दिला. दिवस चांगला गेला हे सेलिब्रेट करण्यासाठी मी थोडी घाई केली, कारण घरी आल्यावर थोड्याच वेळाने मीरूने काहीतरी खाल्लं चुकून आणि ते घशात त्याच्या अडकलं. मला वाटलं की मोठी काहीतरी गोष्ट खाल्ली तिने म्हणून मी रडायला लागले. तिला एमर्जन्सीमध्ये घेऊन गेलो. एमर्जन्सीमध्ये गेल्यावरती तिथे 5 तासांची लाईन होती. 5 तास वेटिंगमध्ये बसावं लागत होतं. म्हणजे इमॅजिन एमर्जन्सी आणि 5 तासांचा वेटिंग पिरियड. पण मीरू एकदम परफेक्टली फाईन होती. ते म्हणले काळजी करू नका. पार्किंगचे पैसे पे केले आणि तिथून पुढे आम्ही निघालो घरी. घरी आल्यावरती भाच्याने पाठवलेलं पार्सल ओपन केलं. त्याच्यावरती मी एक जिम्मेदारी दिली होती, मला एक शिवाजी महाराजांचा कॉस्ट्युम पाहिजे भार्गवसाठी. तर म्हणलं मग आम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला जसा पाहिजे तसा पाठवतो. त्याने एकदम मस्त ड्रेस पाठवलेला आहे. तुम्हाला जर याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती पाठवते. थँक्यू फॉर वॉचिंग.